नांदुरा शहरातील 105 फूट जगप्रसिद्ध असलेल्या हनुमान मूर्तीजवळ आता आम्ही तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची स्वच्छता आमच्या नांदुरा नगर परिषद कडून ठेवल्या जाते। आम्ही राज्यामध्ये एक हिंदुत्ववादी सरकार निवडून दिले आणि आमच्या हिंदू देवस्थानजवळ ही कशा प्रकारची घाण आमची सरकार, आमचे नगर परिषदचे प्रशासक जे लाखो रुपये स्वच्छतेच्या नावावर दरवर्षी बिले काढतात, स्वच्छतेचा लाखो रुपयाचा ठेका दिला जाते। तर पाहू आपण आमच्या देवस्थानजवळ कशा प्रकारची घाण पाहायला मिळते। पाहून घ्या, आपण पाहू शकता कशा प्रकारची घाण आपल्याला 105 फूट असलेल्या हनुमान मूर्तीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील। आणि राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार, आम्ही मतदारसंघाचे आमदार पण आता हिंदुत्ववादी निवडून दिले। आम्ही रात्रंदिवस सर्व हिंदूंनी एक हिंदुत्ववादी सरकार निवडण्यासाठी, एक हिंदुत्ववादी आमदार निवडून देण्यासाठी प्रयत्न केले, पण तरीही आता याला काय म्हणायचं। शेवटी आमची परिस्थिती पहा काय आहे। तर हे आमच्या 105 फूट हनुमान मूर्तीजवळ ही घाणीचे साम्राज्य, म्हणजे आम्ही एक हिंदुत्ववादी सरकार निवडून देऊन जर आमच्या देवस्थानाची स्वच्छता ठेवल्या जात नसेल तर आम्ही आता काय करायचं। कोणावर विश्वास ठेवायचा जनतेने पुन्हा, याचे उत्तर कोण देणार। तर माझ्या सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न आहे की आपल्या संघ वर्षानुवर्ष हा जो धोका होते, एक प्रकारचा याला धोकाच म्हणता येईल, यातून आपण काहीतरी शिकण्याची गरज आहे। आता माझा या लोकप्रतिनिधींना प्रश्न आहे, आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस फिरू शकतो निवडून आणण्यासाठी तुम्हाला, तर तुमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विचार करावा लागेल, याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे। ही जी परिस्थिती आज आहे, इथून तुम्ही 10 वेळा जात असाल पण तुम्हाला हे दिसत नाही। आज जगातील 105 फूट हनुमान मूर्ती आणि एवढं मोठं भव्य बालाजी मंदिर असलेलं जगप्रसिद्ध देवस्थान आमच्या नांदुरा शहरामध्ये आहे, पण याला आजपर्यंत कुठलीही प्रसिद्धी मिळाली नाही। आणि त्याच्या बाजूला जर हे अशी घाण असेल तर कोणी पर्यटक जर इथं भाविक येत असतील आणि त्यांना जर ही परिस्थिती दिसत असेल तर ते आमच्या शहराबद्दल काय चर्चा करतील आणि आमच्या पर्यटक स्थळाला किती वाव मिळेल आणि आमच्या नांदुरा शहराचा किती विकास होईल, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। तर माझी प्रशासनाला इशारा आहे, आमच्या देवस्थान जवळील जर ही घाण लवकरात लवकर स्वच्छ झाली नाही तर येत्या काळात आम्ही सर्व आमचे हिंदुवादी कार्यकर्ते घेऊन ही सर्व घाण नगर परिषद मध्ये आणून टाकू। याची नांदुरा नगर परिषदेने दखल घेतली पाहिजे।